अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर 22 सप्टेंबर 2025 पासून नवरात्री सुरू होत आहे. म्हणजेच 22 तारखेला घटस्थापना होणार आहे. ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांच्यासाठी घटस्थापना करण्याचा शुभ मुहूर्त आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यावेळेला 2 शुभ मुहूर्त आहेत. पहिल्या शुभ मुहूर्तामध्ये जर तुम्हाला घटस्थापना करणे शक्य नाही झालं तर दुसरा अभिजित मुहूर्त आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तुमच्याकडे घटस्थापना केली जात नसेल तर या 2 मुहूर्तापैकी कोणत्याही मुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा, तुमच्या कुलस्वामिनीचा जो फोटो आहे तो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभ मुहूर्त तसेच 22 सप्टेंबर सोमवारपासून नवरात्रीला सुरू होत आहे तर आपल्या देवघरातील जे देव आहेत त्यांची पूजा घटस्थापने दिवशी कशी करायची, त्याचबरोबर पानावरती म्हणजेच विड्याची पानं जी आपण ठेवत असतो त्या पानावर देव कशा पद्धतीने स्थापन करायचे, जर घट नसेल तर जे काही देव आहेत ते पानावरती ठेवायचे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर बघा, कुठली देवाची मूर्ती जी आहे आपल्या देवघरामधील ती विड्याच्या पानावरती ठेवायची नाहीये किंवा आपल्याला काय म्हणायचं आहे या मूर्त्या पानावरती ठेवताना हे देखील आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई, आमच्याकडे घट बसत नाही तर मग आम्ही पानावरती देव ठेवायचे का. आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे नवरात्रीमध्ये 9 दिवसामध्ये एकदा पानावरती देव बसवल्यावरती रोज देवांची पूजा करायची का, रोज देवांना स्नान घालायचं का, आंघोळ घालायची का, किंवा आरती म्हणायची का, किंवा काय सेवा केली तर चालेल, असे अनेक प्रश्न बऱ्याच जणांना असतात. तर त्याविषयीची सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर देवीची ओटी जी आहे ती कोणत्या माळेला भरावी आणि त्याचबरोबर कन्यापूजन जे आहे ते कधी करावं, कन्यापूजन जर तुम्हाला अष्टमीला करणं शक्य नाही झालं तर तुम्ही अजून कधी करू शकता, अगदी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघा, अगदी तुमच्या सगळ्या प्रश्नांची जी काही उत्तर आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर सुरुवातीला आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बघूया. तर सोमवार 22 सप्टेंबर 2025 ते सकाळी 6:09 म्हणजे मिनिटापासून ते सकाळी 8:06 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. तर या काळामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा अखंड दिवा लावू शकता. पण या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं नाही तर अभिजित मुहूर्त आहे, म्हणजे दुसरा एक मुहूर्त आहे जो आहे सकाळी 11:49 पासून ते दुपारी 12:38 पर्यंत. तर मला असे वाटते की जी वेळ आहे ना ती आपल्या सगळ्यांसाठी कम्फर्टेबल असेल. या वेळेमध्ये आपण प्रत्येक जण घटस्थापना किंवा अखंड दीप जो आहे तो प्रज्वलित करू शकतो. तर यावर्षी 2025 मध्ये 22 सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना आहे. घराघरामध्ये या दिवशी घटस्थापना केली जाते. तर आपल्याला घटस्थापने दिवशीच आपल्या देवघरातील देवांची आधी पूजा करून घ्यायची आहे. जी आपली रोजची पूजा असते ती आधी करायची आणि नंतर आपल्याला घटस्थापना करायची असते. तर बघा, घटस्थापने दिवशी काय करायचं आहे तर सगळे देव जे आहेत ते स्वच्छ आधी करून घ्यायचे. तुम्ही ज्या कशाने देव स्वच्छ करत आहात तर ते देव जे आहेत ते आपल्याला स्वच्छ आधी करून घ्यायचे आहेत आणि त्याला मग देव उजळवणे असंही म्हणतात. आणि त्यानंतर बघा, देवपूजा करताना देवांना आपल्याला पानाने किंवा दुधाने अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृत करा तुम्ही, पंचामृताने किंवा दया दुधाने आवर्जून तुम्ही देवांना सगळा अभिषेक घालावा. जेवढ्या काही देवांच्या मूर्ती आहेत त्यांना तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि बघा, अभिषेक घालताना काय करायचं आहे तर एका हातामध्ये मूर्ती धरायची आणि दुसऱ्या हाताने पाणी किंवा दुधाचा जो काही अभिषेक आहे तो घालून आपल्याला घ्यायचा आहे. किंवा तुम्ही एखाद्या तामणामध्ये, एखाद्या डिशमध्ये ती मूर्ती ठेवून त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक घातला तरीही चालेल. एका मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर ते जे काही पाणी आहे अभिषेकाचं ते दुसऱ्या एखाद्या भांड्यामध्ये काढा. आधीच्या पाण्यामध्ये दुसरी मूर्ती ठेवू नका, कारण बघा, एका देवाचं म्हणजे ते जे एका देवाला अभिषेक घातलेलं जे पाणी आहे ते दुसऱ्या देवाला अजिबात लागू द्यायचं नाही किंवा त्याच पाण्यामध्ये दुसरी मूर्ती आपल्याला ठेवायची नाही किंवा धुवायची नाही. तर आधीच जे अभिषेकाचं पाणी आहे आधीचं ते पहिल्या मूर्तीचं ते काढायचं आणि नंतर दुसरी मूर्ती घ्यायची. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या मूर्त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे. तर नंतर अभिषेक करून घेतल्यानंतर परत
तर ते पानावरती कशा पद्धतीने आपल्याला देव ठेवायचे आहेत. तर आता बघा, घटस्थापने दिवशी जे कुठलं तुम्ही देव्हाऱ्यात कापड अंथरताय देवासाठी, लाल कलर असेल, हिरवा असेल, पिवळा असेल, ते तुम्ही अंथरा. नवीन घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नवीन सुद्धा घेऊ शकता आणि ते कापड तुम्ही अंथरू शकता. आणि आपल्याला देव ठेवण्यासाठी नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पानं आपल्याला लागणार आहेत. तर घटस्थापनेच्या दिवशी देवघरातील देव जे आहेत ते विड्याच्या पानावर ठेवले जातात. आता तुमच्याकडे घट असोत किंवा नसोत तरी देखील तुम्ही जे काही देव आहेत तुमच्या देवघरामधले ते विड्याच्या पानावर तुम्हाला ठेवायचे आहेत. घट जरी नसतील तरी देव जे आहे ते विड्याच्या पानावर ठेवायचेच असतात. कुठलीही शंका मनामध्ये न घेता तुम्ही देव विड्याच्या पानावर ठेवू शकता. आता बघूयात की कशा पद्धतीने आपल्याला हे देव विड्याच्या पानावर ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल तरी अशा पद्धतीने आधी म्हणजे प्रथम जे देव आहेत म्हणजे आपले आधी गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे देवघरामध्ये जे काही वस्त्र आहे ते स्वच्छ करून घ्यायचं पहिल्यांदा. नंतर त्यावरती पानांची जोडी ठेवायची आहे. एक सिंगल पान नाही तर पानांची जोडी आपल्याला ठेवायची आहे. आधी पानावरती अक्षता वाहून घ्यायच्या. आता त्यावरती आपण आपल्या गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे. त्यामुळे हळद कुंकू वाहून घ्यायचं, गणपती बाप्पांना पण कुंकू लावून घ्यायचं किंवा अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि घंटी वाजवायची आहे आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि हे असं गणरायाला आपल्याला म्हणायचं आहे की हे गणराया तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे, तर तुम्ही या ठिकाणी बसून घ्यावे. आता बघा, अजून विड्याची पानं घ्यायची आहेत, त्यावरती अक्षता वाहून घ्यायच्या आणि हळद कुंकू लावून घ्यायचे. आता इथे आपल्याला देवीची स्थापना करायची आहे, आपल्या महालक्ष्मीची, लक्ष्मीची जी काही मूर्ती असेल आणि त्यामुळे आपल्याला हळद कुंकू देवीला अर्पण करायचे. हळद कुंकू लावून घ्यायचं, पुन्हा घंटी वाजवायची आणि देवीचं स्मरण करून, मातेचं स्मरण करून तुम्हाला म्हणायचं आहे की देवीला की देवी तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे, तर इथे तुम्ही निवांत व्हा असं 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 आपल्याला देवीला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर बघा, अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ते आपल्याला तांदळामध्ये ठेवायची आहे. फक्त मूर्ती घेतलेली आहे आणि विड्याच्या पानावर ठेवायची आहे. तर विड्याच्या पानावर फक्त ठेवायची आहे असं नाही, तर वाटी किंवा एखादी डिश घ्या, त्यावरती ही मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे ती तिथे आपल्याला ठेवायची आहे. मग नंतर घंटी वाजवायची आहे, अन्नपूर्णा मातेचा जप आपल्याला करायचा आहे आणि अन्नपूर्णा मातेला विराजमान होण्यासाठी सांगायचं आहे. आता बघा, बाळकृष्णाची मूर्ती जी आहे तर आपल्याला विड्याच्या पानावरती अक्षता वाहून अष्टगंध व्हायचा आहे आणि बाळकृष्णाला आपला अष्टगंध लावायचा आहे आणि अशा पद्धतीने घंटी वाजवून परत श्रीकृष्णाला आपल्याला म्हणायचं आहे की आमच्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे, तर तुम्ही इथे विराजमान व्हा. आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला तेव्हा जप करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना देवांची करून घ्यायची आहे. आता बघा, फोटो असतील तर ती विड्याच्या पानावर ठेवायची का, तर फोटो पण तुम्ही विड्याच्या पानावरती ठेवायचे. तर फोटो ठेवताना सुद्धा अक्षता वाहून घ्यायच्या, हळदी कुंकू वाहून घ्यायचं. आता बघा, कुलदेव असतील किंवा तुमचे त्यांना तर टाक असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल, तर अशा पद्धतीनेच तुम्हाला विड्याच्या पानावरती अक्षता व्हायच्या आणि कुलदेवांना शक्यतो जो काही गुलाल असतो त्यांना त्याचा मान असतो, त्यामुळे गुलाल वाहून घ्यायचा तांदळावरती आणि मग मूर्ती किंवा मग कुलदेवाचा जो काही टाक आहे तो ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला गुलाल लावून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला मूर्त्यांची स्थापना करायची आहे. म्हणजे देवी असतील तर हळद कुंकू व्हायचं अक्षतावरती, देवींना हळद कुंकू लावायचं. त्याचबरोबर जे देव असतील, समजा कृष्णाची मूर्ती आहे किंवा दत्तगुरूंची आहे, तर तुम्ही अष्टगंध अक्षतावरती व्हायचं आहे आणि मग त्यांना देखील अष्टगंध आपल्याला लावायचं आहे. आता बघा, जी शिवपिंड असते तिचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं असतं, तर ते कसं करायचं, तर आपल्याला दुधाने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा शिवपिंडीवर. पण शिवपिंड जी आहे ती आपल्याला विड्याच्या पानावरती म्हणजेच नागवेलीच्या पानावरती अजिबात ठेवायची नाही. तर आपल्याला बेलपत्र आणायचं आहे, 3 पानांचं एक बेलपत्र, आणि जो पानांचा गुळगुळीत भाग आहे बेलपत्राचा तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे. आणि त्यावरती अक्षता व्हायच्या, भस्म व्हायचं, हळद कुंकू, बाकी काही व्हायचं नाही. आणि मग आपल्याला ती शिवपिंड त्या बेल पानावरती आपल्याला ठेवायची आहे. विड्याच्या पानावरती आपल्याला शिवपिंडीच फक्त आपल्याला ते विड्याच्या पानावरती ठेवायची नाही. त्याचबरोबर जर तुमच्याकडे धातूचं कासव असेल तर कासव पण आपल्याला विड्याच्या पानावर ठेवायचं नाही. ज्या प्लेटमध्ये कासव ठेवलेलं आहे त्यातील पाणी आपल्याला रोज बदलायचे असते, तर नवरात्रीमध्ये ते पानावर ठेवायचं नाही. जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र तुम्ही पानावरती ठेवू शकता.
आता बघा, या नवरात्रीमध्ये म्हणजेच घटस्थापने दिवशी आपण अशा पद्धतीने जे देव आहे ते पानावरती ठेवतो. पण पुन्हा आपल्याला 9 दिवस हे देव अजिबात हलवायचे नाहीत. काही जण असं म्हणतात, की ही पानं बदलली रोज तर चालतील का? तर बघा, पानं बदलायचा प्रश्नच येत नाही, कारण आपल्याला देव अजिबातच हलवायचे नाहीत. तुम्ही ताजी फुलं जी आहे ते वाहू शकता. घटस्थापने दिवशी अशा पद्धतीने तुम्ही मूर्तीची स्थापना केल्यानंतर तुम्ही रोज देखील फुलं वाहू शकता. फक्त मूर्त्या आपल्याला अजिबात हलवायच्या नाहीत. आणि बरेच जण असंही म्हणतात, की देवपूजा करायची का? म्हणजेच देवपूजा म्हणजे काय? तर देवांना स्नान, मग देवपूजा करताना देव हलवले जातात. त्यामुळे देवपूजा करायची नाही, देव अजिबात हलवायचे नाहीत. फक्त तुम्ही आरती, मंत्र, जप, स्तोत्र असं सर्व काही म्हणू शकता. फक्त आपल्याला देव मात्र हलवायचे नाहीत. जे काही नैवेद्य आहे ते आपल्याला नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता. बाकी सगळ्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता. आणि जेव्हा 9 दिवस पूर्ण होतात त्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला, हे जे पानं आहेत ठेवलेली ती सगळी घ्यायची आहेत आणि निर्माल्यामध्ये ती सोडायची आहेत. म्हणजे वाहत्या पानामध्ये, आणि पुन्हा मग देवपूजा वगैरे तुम्हाला जशी आपण रेग्युलर करतो तशी करायची आहे. तर बघा, घटस्थापने दिवशी अशाच प्रकारचे देवघरातील देवांची पूजा करा. आणि शिवपिंडी जी आहे तेवढी आपल्याला विड्यावर ठेवायची नाही, तर ती बेलपत्रावरती स्थापना त्यांची करायची आहे शिवपिंडीची. नंतर घटस्थापना अखंड दिवा लावून तुम्ही आरती वगैरे करू शकता. आता आपण जाणून घेऊया की अखंड दिव्या संदर्भातील माहिती, तसेच देवीची ओटी कशी भरावी, त्या संबंधीचा एक व्हिडिओ मी बनवलाय, तो तुम्ही बघू शकता. तर कन्यापूजन कधी करावे ते आपण आता जाणून घेऊया. बघा, तुमच्याकडे जर घटस्थापना केली जात नसेल तर जे सुरुवातीला मी दोन्हीपैकी कोणत्याही मुहूर्त जे सांगितले त्यापैकी तुम्ही कोणत्याही मुहूर्तामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार आहात, जसं की एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्ही देवीचा फोटो ठेवून तिथे सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता, किंवा देवघरासमोर सुद्धा करू शकता. तर डायरेक्ट जमिनीवर दिवा जो आहे तो अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाहीये. तर दिवाला आसन द्यायचं आहे. आसन कशाचं द्यायचं, तर तांदूळाचे आसन द्यायचं. थोडंसं तांदूळ ठेवायचे, त्या तांदूळावर आपण अष्टदल कमल काढू शकतो, नाही असं काढलं तरी सुद्धा चालतं, त्याची काही हरकत नाही. तर तांदूळ राशीवर थोडेसे हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. चौरंगावर किंवा देवघराच्या समोर, किंवा एक प्लेट तुम्ही ठेवू शकता, किंवा प्लेटमध्ये तांदूळ ठेवू शकता आणि त्याच्यावर तुम्ही हळद कुंकू अर्पण करू शकता. आणि मग त्याच्यावर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला तरी सुद्धा चालू शकतो. अखंड दिवा लावण्यासाठी पारंपरिक पूर्वीपासून तुमच्याकडे कसा दिवा वापरला जातो, तर त्या पद्धतीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे वात कशा प्रकारची वापरली जाते, कारण बऱ्याच जणांकडे जो कलावा असतो, म्हणजे त्यांची वात वापरली जाते कलावाची, तर बऱ्याच जणांकडे कापसाची वात वापरली जाते. तर आमच्याकडे कापसाची वात वापरली जाते, तर मी ती वात वापरणार. म्हणजे पूर्वीपासून ज्या काही आपल्या चालत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्हाला तुमचा दिवा सुद्धा घ्यायचा आहे. आणि त्यानुसारच तुमच्याकडे कशा पद्धतीची वात वापरली जाते अखंड दिव्यासाठी, तीच वात तुम्हाला वापरायची आहे. कारण आजकाल बऱ्याच वेळेला आपण काय करतो, की आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ ब्लॉग वगैरे बघतो आणि ते बघितल्यानंतर ह्यांचा छान वाटतोय किंवा दिवा किती छान वाटतो, मग आपण तशी वात लावूया, बघूया. असं असं कधी करायचं नसतं. कारण कुलदेवी ही काही आत्तापासून नाही, आपली पिढ्यानपिढ्या कुलदेवीचा मानसन्मान, कुळाचार, कुलधर्म आपले जे पूर्वज आहेत ते करत आलेले असतात. आणि ते ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीने आपल्याला करणे, आणि तीच प्रथा आपल्याला चालू ठेवायची, हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या घराण्यातील तुमच्या परंपरेनुसारच तुम्हाला दिवा लावायचा आहे, दिवा घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये वात सुद्धा वापरायची आहे. आणि सुरुवातीला दिवा ठेवल्यानंतर दिवा स्वच्छ धुवून वगैरे कोरडा करून घ्यायचा आहे. आणि दिवा ठेवल्यानंतर दिवाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं. तुम्ही तुमच्या घरी जी कोणती वात वापरली जाते ती वात त्यामध्ये लावायची आहे आणि दीप प्रज्वलित करायचं आहे. अखंड दीप आणि त्यांच्यामध्ये एक छोटासा कापराचा तुकडा सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. का? तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही, ही खूप महत्त्वाची टीप आहे. काय करायचंय तुम्हाला, छोटासा कापराचा तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे. कारण बऱ्याच जणांना अशी भीती वाटते की माझा दिवा शांत होईल, किंवा जे बरेच जण बघा विजन म्हणतात. आता मी विजन म्हणजे नाहीये, त्या विजनाला शांत शब्द वापरत आहे, म्हणजे दिवा विझेन असं नाही म्हणते मी, ते शांत वापरते शब्द. तर तुमचा दिवा जो आहे तो शांत होणार नाही, त्यासाठी कापराचा तुकडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. आता ही झाली आपली अखंड दिवा प्रज्वलित करण्यासंबंधीची माहिती. तर देवीची ओटी जी आहे ती तुम्ही 8व्या माळेला 9व्या माळेला भरू शकता. पण ह्या 2 माळेला सुद्धा तुम्हाला जर देवीची ओटी भरणं
करणं शक्य नाही झालं तर तुम्ही 5व्या माळेला पंचमीला सुद्धा देवीची ओटी भरली तरीही चालते. आणि ह्या तिन्ही जर काही कारणामुळे तुम्हाला शक्यच झालं नाही तर नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालते. घरच्या घरी देवीची ओटी तर भरायचीच आहे. तुमच्याकडे घटस्थापना असू द्यात किंवा घटस्थापना नसू द्यात, घरच्या देवीची ओटी तर भरायचीच आहे. पण तुमच्या म्हणजे घराच्या आजूबाजूला एखाद्या देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी सुद्धा अवश्य भरण्याचा तुम्ही प्रयत्न करा. पण या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीचे जे मूळ पीठ असेल, जसे की आमची आता तुळजाभवानी आहे, तर आमचं मूळ पीठ कोणतं तर तुळजापूर. तर या रात्रीच्या 9 दिवसामध्ये तुमच्या मूळ पीठावर जाऊन तुम्ही देवीचा मानसन्मान किंवा देवीचे दर्शन वगैरे घेऊ नका. का 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 घेऊ नका? कारण स्वतः कुलदेवी, आपली कुलस्वामिनी तुमच्या घरात आलेली आहे. नवरात्रीचे 9 दिवस तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास आहे आणि देवी तुमच्या घरामध्ये स्वतःहून आलेली आहे आणि तुम्ही मूळ पीठावर जाऊन दर्शन मानसन्मान करणार, तर हे बरोबर नाहीये, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे घरीच तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अखंड दिवा, जी काही सेवा देवीची तुम्हाला करायची ती तुम्ही घरी करू शकता. किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल, दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल, स्तोत्र, मंत्र, कुंकुमार्चना, आहे ज्या पद्धतीने तुम्हाला सेवा करणं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ही सगळी माहिती होती आपल्या नवरात्रीविषयीची. सगळी माहिती, सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिले आहेत. तर या व्हिडिओचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खरंच सगळे म्हणजे ओटी कशी भरायची वगैरे जे काही घटस्थापना मुहूर्त सगळे डिटेल्स मी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असते. तर या पद्धतीने 9 दिवशी 9 माळा घटस्थापना जर तुमच्या इथे केली जात असेल तर अर्पण केला जातात. तर कन्यापूजन जे आहे ते कन्यापूजन सुद्धा केलं जातं खूप ठिकाणी. तर हे तुम्ही अष्टमीला किंवा नवमीला केलं जातं खूप जणांच्यामुळे. तुमच्याकडे ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीने तुम्ही अष्टमीला करू शकता, नवमीला करू शकता, दोन्ही तिथीला तुम्हाला. आणि दोन्ही तिथीला सुद्धा करणं जर तुम्हाला कन्यापूजन शक्य नाही झालं तर तुम्ही पंचमीला केलं तरी सुद्धा चालू शकतं. पण शक्यतो तुम्ही नवमीला किंवा अष्टमीला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तसेच अष्टमीला देवीच्या घटाला कडकण्याची माळ देखील बांधली जाते. जर तुमच्याकडे घट बसत नसतील तर तुम्ही मंदिरात जाऊन कडकण्याची माळ ही बांधू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्या सगळ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे बऱ्याच जणांना हा जो व्हिडिओ आहे तो युजफुल ठरेल. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मी तुमची खूप 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 मनापासून आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.